की सपकेन कोणी करावं आणि सपकेन कोणी करू नये. सरळ काडी अशी आहे, शेंडा पूर्णपणे थांबलेला आहे. पानाचा आकार किंवा जी काडीची जाडी अपेक्षित नाही आहे. 3 ते 4 पानावरती आल्यानंतर दुसरा लिओसिनचा स्प्रे आपण सूक्ष्मघन निर्मितीसाठीचा प्लॅनोपिक्सचा वापर. बागेला माल 100% येईल. किमान 16-17 पानांच्या वरती पुढे जाऊ द्या. ज्यावेळी आपण इथं शेंडा मारू, शेंडेकडच्या जाडी कशी असावी, शेंडा चांगला असा वाकडा झालेला आहे, अशा स्थितीत बागेचं सपकेन करावं. पानाची टोपणं दिसत असतील की सूक्ष्मघन निर्मितीसाठी लागणारी अन्नमूलद्रव्ये ही जी आता स्लरी सांगितली त्याला खर्च खूप कमी आहे. अगदी 200, 400, 500 रुपयेपर्यंत ह्याचा खर्च येतो. नमस्कार द्राक्ष बाजारामधून मी विजय कुमार तासगाव यश ॲग्रोलॅब पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादनासाठी जो संवाद आहे त्या संवादात आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आज आपला जो सब्जेक्ट आहे तो असा आहे की सपकेन कोणी करावं आणि सपकेन कोणी करू नये. बघा तर पण एक गोष्ट लक्षात घ्या, सपकेन जर आपल्याला बागेत करायचं असेल, ह्या बाजूला या, सपकेन जर बागेत करायचं असेल तर बागेतल्या बगलफुटी ह्या अत्यंत चांगल्या चाललेल्या असाव्यात. ह्या ज्या बगलफुटी आहेत त्या बगलफुटी चांगल्या चाललेल्या असाव्यात. म्हणजे ज्यावेळी आपण इथं शेंडा मारू त्यावेळी 1, 2, 3, 4, 5, 6 पानावरती शेंडा मारला. शेंडा मारल्यानंतर ही जी बगलफूट निघालेली आहे ही अगोदरच 2 ते 3 पानावरती चांगली वाढलेली पाहिजे. म्हणजे बगलफुटी जर चांगल्या वाढलेल्या असतील तर आपण सपकेन करायचं आहे. अजून एक काडी लक्षात घ्या, इथं ही जी काडी आहे ह्यात बगलफूट अजिबात नाही आहे. आणि हिचा जर आपण इथं शेंडा मारला 5 किंवा 6 पानावरती तर हिथून निघणारी जी बगलफूट आहे ती अजिबात निघालेली नाही आहे तशा स्थितीत आहे. आणि हिथं बऱ्याच वेळा बागायतदार असा शेंडा मारतात आणि शेंडा मारून झाला की हिथून निघणारी जी बगलफूट आहे ती खूप कमी वेळा अत्यंत कमकुवत निघते. आपल्याला बागेत सपकेन करायचं असेल तर फुटीची जाडी अशी पाहिजे. अजून एक मुद्दा लक्षात घ्या, जिथं शेंडा मारायचा आहे आपल्याला त्याची काडीची जाडी ही पेन्सिलच्या आकाराची पाहिजे. लक्षात घ्या, म्हणजे ही जी जाडी आहे इथं पेन्सिलच्या आकाराची, मग इथून जी निघणारी बगलफूट आहे ती अत्यंत चांगली निघते. अन्यथा जर आपण पेन्सिलच्या आकाराची काडीची जाडी नसेल, शेंडा चांगला चाललेला नसेल, असा वाकडा शेंडा चाललेला नसेल, शेंडा उभा चाललेला असेल, म्हणजे असा जर शेंडा चाललेला असेल तर ह्या काडीला आपल्याला सपकेन करता येत नाही. कारण ह्याची बगलफूट निघालेली नाही, शेंडा थांबलेला आहे. अशा स्थितीत जर आपण बागेचं सरासरी जर सपकेन करायला लागलो तर बागेचा फायदा होण्याऐवजी नुकसान होण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळं सपकेन करण्याची जी स्टेज आहे त्या स्टेजसाठी जमिनीतलं पाणी, उचलणारं अन्नमूलद्रव्य, मिळालेलं नत्र, वाढणारा चांगला शेंडा, ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करा आणि मगच बागेला सपकेन करण्याचा प्रयत्न करा. अन्यथा भावनीपोटी किंवा बागेला माल 100% येईल ह्या आशेपोटी जर आपण सपकेन करत असेल तर सपकेन नको. बऱ्याच बागायतदारांच्याकडं पाण्याची अवस्था बिकट आहे. त्यामुळं ह्या गोष्टीची जर आपण काळजी घेतली सपकेन, आणि ह्या काडीला माल येत नाही असं अजिबात नाही आहे. ह्या काडीचा सरळ केनसाठी काय पद्धतीनं काम करावं लागेल, ज्या बागेत ज्या फुटी थांबलेल्या आहेत, सरळ काडी अशी आहे, शेंडा पूर्णपणे थांबलेला आहे, पानाचा आकार किंवा जी काडीची जाडी अपेक्षित नाही आहे, अशा जर काड्या असतील तर बागेला सरळ काडी करावी. लक्षात घ्या, ह्या बाजूला सुद्धा बघा, बागेत जर फुटी ह्या अशा थांबलेल्या असतील तर ह्या फुटींचं सपकेन अजिबात करू नये. कारण निघणारी जी बगलफूट आहे तीच फूट आपल्याला सपकेन म्हणून वापरायची असते. इथं कुठेही बगलफूट निघालेली नाही आहे आणि शेंडा थोडासा हळू चाललेला आहे. आणि असा जर शेंडा चाललेला असेल आणि अशा स्थितीत जर बागेचं आपण जर सपकेन केलं तर मात्र बाग अडचणीत येऊ शकते. मुद्दा लक्षात घ्या, बागेत सपकेन कधी करायचं आहे, बागेत ही एकच काडी आहे, निघालेली जी बगलफूट आहे ही बगलफूट अत्यंत चांगल्या पद्धतीने निघालेला आहे, काडीचा जोम चांगला आहे, काडीचा शेंडा चांगला असा वाकडा झालेला आहे. अशा स्थितीत बागेचं सपकेन करावं. अशा स्थितीत बागेचं सपकेन अजिबात करू नये. शेंडा इथं थांबलेला आहे, शेंडा चांगला चाललेला वाकडा चाललेला असेल तर सपकेन करावं. त्यानंतर ज्या फुटी आपण पुसून काढतो त्या फुटी इथं बघा, ह्या फुटी खालच्या सपकेनच्या पूर्णपणे पुसून काढाव्यात.
म्हणजे एक 2 3 4 5 6 पानावरती आपण शेंडा मारला की इथून निघणारी बगलफूट अत्यंत चांगल्या पद्धतीची निघते. आता सरळ काढीसाठी आपल्याला द्राक्ष बागेत शेंडा मारायचा असेल, अशी परिस्थिती बागेची असेल आणि बागेच्या आपल्याला काही पाण्याच्या अडचणीच्यामुळं किंवा खताचा डोस नसल्यामुळं किंवा विश्रांती कमी मिळाल्यामुळं जर बागेत फुटी जर चांगल्या चालत नसतील तरीसुद्धा बागेला माल चांगला येऊ शकतो. फक्त काळजी एक घ्या की ही जी काडी आहे ह्या काडीचा शेंडा किमान 16-17 पानांच्यावरती पुढं जाऊ द्या. बागेचा शेंडा कोणत्याही परिस्थितीत जरी 1 2 3 4 5 6 7 8 9 10 पानं जरी 11 पानं जरी हिथं झाली असतील तर हिथं शेंडा बागेचा मारायचा नाही. सरळ काडीसाठी हा शेंडा पुढं हिथंपर्यंत जाऊन द्यायचा आणि पाठीमागे येऊन शेंडा मारायचा. आणि शेंडा मारत असताना जो जिथं आपण शेंडा मारतोय त्या ठिकाणची काडीची जाडी ही पेन्सिलच्या आकाराची झाली पाहिजे. तिथं जिथं शेंडा मारणार आहोत आपण तिथं काडी पेन्सिलच्या आकाराची, म्हणजे ही काडी हिथं जेवढी जाड आहे तेवढी काडी हिथंपर्यंत जाड आली पाहिजे. म्हणजे काडीचा शेंडा मारताना किमान आपल्याला 13 ते 14 पानं आल्यानंतर मग बागेला शेंडा मारायचा आहे. म्हणजे बागेची पानं जवळजवळ किती 16 ते 17 होतील. म्हणजे पाठीमागं येऊन ही वरची 3 ते 4 पानं फुटली की मग तिथं सपकेंची जाडी, खालची जी काडीची जाडी आहे ती पेन्सिलच्या आकाराची काडी झाल्यानंतर आपल्याला शेंडा मारायचा. कोणत्याही परिस्थितीत सरळ काडीला शेंडा मारण्याचा अजिबात प्रयत्न करायचा नाही आहे. याला अजून एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट सरळ काडीसाठी अशी आहे की जी शेंडा मारल्यानंतर ज्या बगलफुटी निघतील त्या बगलफुटी चांगल्या वाढू द्यायच्या आहेत. म्हणजे प्रत्येक बगलफूट शेंडा मारल्यानंतर किमान 2 3 4 पानापर्यंत जाऊन द्यायचे. समजा आपलं सोमवारी ठरलं आहे खोडा करायचा आहे तर किमान 4 दिवस आपला खोडा लांबवायचा. म्हणजे अप्रॉक्सिमेट तारीख आपण 20 धरली तर आपण 24-25 तारखेला खोडा करायचा. का तर ही जी इकडे या ही जी बगलफुटी आहे ह्या बगलफुटी चांगल्या वाढल्यानंतर शीत प्रोटीन मास तयार होतो. आणि हा प्रोटीन मास चांगला तयार होण्यासाठी ह्या पानाबरोबरच ही पानंसुद्धा खूप गरजेची असतात. आणि त्याचवेळी जर हे काडीवरचा खोडा वाढला तरच आपल्याला ह्या काडीची जाडी मिळते, लक्षात घ्या. म्हणजे खोडा करताना आपल्याला कोणत्याही परिस्थितीत ही काडी रसरशीत पाहिजे आणि मगच आपल्याला शेंडा मारायचा आहे. आणि खोडा केल्यानंतर म्हणजे शेंडा मारल्यानंतर लगेच बागेचा खोडा करायचा नाही आहे, तो वाढू द्यायचा. आणि मग त्याचा अजून एक गोष्ट सरळ काडीच्या बाबतीत खाल्ले 3 ते 4 डोळे आहेत ते पूर्णपणे पुसून काढायचे आहेत. पूर्णपणे पुसून काढायचं आहे. ह्या विषयावर आपण पुन्हा एकदा नक्की बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि तिथून पुढचे जे मात्र डोळे तयार होतील त्याचा एक पान ठेवून शेंडा मारायचा आहे. कारण तिथल्या प्रोटीन मासला कोणत्याही परिस्थितीत इजा होता कामा नाही, कारण अत्यंत नाजूक तिथं अवस्था असते. अशासाठी बागायतदार बंधूंनो ह्या विषयावर आपण पुन्हा बोलण्याचा प्रयत्न करणार आहोतच. पण सध्याची स्टेज आहे ती स्टेज फक्त लक्षात येण्यासाठी आपण हा संवाद साधण्याचा प्रयत्न केला. बागायतदार बंधूंनो संवाद कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आवडला नक्की लाईकही करा. पण माझी विनंती आहे आपली जी चळवळ आहे कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादनासाठीची ती जास्तीत जास्त पोहोचवण्याचा प्रयत्न करा. ह्यात कोणत्याही रसायनांचा, कोणत्याही केमिकलचा, कोणत्याही औषधाचा, कोणत्याही खताचा काहीही परिणाम नाही आहे. ह्याच्यात वर्क काम ज्याला शेती करायचं आहे त्याला अंगकष्ट करण्याची प्रचंड क्षमता असावी लागते. अशासाठी बागायतदार बंधूंनो आपल्याला ह्यात हँडवर्क जास्त करायचं आहे, म्हणजे काम जास्त करायचं आहे. ह्या छटणीला प्रथम दर्जा देण्याचा प्रयत्न करा. बागेत प्रत्यक्ष ऑब्झर्वेशन करण्याचा प्रयत्न करा आणि मगच शेती करण्याचा प्रयत्न. उगीच उठायचं सपकेंचे शेंडे मारायचे, उगीच उठायचं सरळ काडी ठेवायची, उगीच उठायचं काखोडा सगळा पुसून घ्यायचा, असं नका करू. काम प्रॉपर करण्याचा प्रयत्न करा. मॉलिक्युल्स प्रॉपर ठेवा. वापरणारे संजीवक प्रॉपर वापरा. फॉस्फरसचा दर्जा अत्यंत चांगला ठेवा. पाणी नियोजन अत्यंत चांगलं ठेवा. सूर्यप्रकाश आणि हवामान अगदी बेताचं असलं तरीसुद्धा सूक्ष्म निर्मिती चांगली होऊ शकते. आज आपण लिओसिन कधी द्यावं आणि कोणत्या स्टेजला लिओसिन द्यावं, लिओसिनचा नेमका फायदा काय होऊ शकतो द्राक्ष बागेत वापरण्याकरता याच्यावर मी माझं मत आपल्याशी शेअर करण्याचा प्रयत्न करतो. बागायतदार बंधूंनो
लिओसिन द्यायचं असेल बागेला तर पहिल्यांदा बागेला 7-8 पानं होऊन द्यावी. म्हणजे इथे ती स्टेज आहे, बागेला 1 2 3 4 5 6 7 8 पानं झालीत. त्यानंतर बागेला पुन्हा 7 ते 8 पानं, 7 ते 8 पानं. ही जी स्टेज आल्या ती बागेची विरळणी केलेली आहे. ह्या स्टेजला बाग आली की बागेला पहिला लिओसिनचा स्प्रे 100 लिटर पाण्याला 100 ml त्यातच 0.34 टाकून दिला तरीसुद्धा चालेल. पहिला आपला हा स्प्रे दिला. स्प्रे देण्यात जाण्याची वेळ सकाळी 8च्या आत किंवा संध्याकाळी 5-6च्या नंतरची असावी, कारण जे पाणी आपण फवारतोय वेलीनं ॲब्सॉर्ब करून घेणं गरजेचं आहे, कारण उन्हाळा यंदा प्रचंड आहे. दुसरा जो आपल्याला लिओसिनचा स्प्रे द्यायचा आहे, हा स्प्रे ह्या शेंडा मारला, हा शेंडा म्हणल्यानंतर इथं काडी आहे, ह्या काडीला बगलफुटी चांगल्या फुटायला लागलेल्या आहेत. पानं बघा, ही काडी आहे, 1 2 3 4 5 6 पानावरती शेंडा मारला आहे. बगलफूट अगदी 3 ते 4 पानावरती आलेली आहे आणि 3 ते 4 पानावरती आल्यानंतर दुसरा लिओसिनचा स्प्रे आपण 100 लिटर पाण्याला 150 ml प्लस 0.34 गरज आता असेल तर एखादं कीटकनाशक टाकून आपण हा स्प्रे घ्यायचा आहे. आपल्याला तिसरा लिओसिनचा स्प्रे द्यायचा आहे. तिसरा स्प्रे ह्या फुटलेल्या बगलफुटी ह्या 8 ते 9 पानावरती जाऊन द्यायच्या. म्हणजे सपकेचा आपण लिओसिनचा पहिला स्प्रे ह्या स्टेजला दिला, दुसरा स्प्रे काडीतून बगलफुटी 4 ते 5 पानावर आल्यानंतर दिला, तिसरा स्प्रे ह्या बगलफुटी जी आहेत ह्या बगलफुटी 8 ते 9 पानावरती आल्यानंतर आपल्याला तिसरा स्प्रे 100 लिटर पाण्याला 150 ml द्यायचा आहे. युरोपियन कंट्रीसाठी हा स्प्रे मात्र अजिबात चालणार नाही आहे, कारण लिओसिनचा रेसिड्यू राहण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळं असे जर आपण 3 लिओसिनचे स्प्रे दिले तर लिओसिन म्हणून बागेत सूक्ष्मगट निर्मिती राहते अशातला भाग अजिबात नाही आहे. सूर्यप्रकाश ही एकच गोष्ट अशी आहे की ती बागेत सूक्ष्मगट निर्मिती करू शकते. त्याचवेळी बागेत असलेलं न्यूट्रिशन बॅलन्स, त्याचवेळी प्रोटीन मासवर पडणारं ऊन, त्याचवेळी असलेला पाण्याचा स्तोत्र म्हणजे वॉटर मॅनेजमेंट केलेली आणि जो न्यूट्रिशन बॅलन्स आपण ठेवला त्या न्यूट्रिशन बॅलन्सवर आपली सूक्ष्मगट निर्मिती अवलंबून आहे. पण क्लोरोमॅक्वाइड क्लोराईड ज्यावेळी आपण देतो त्यावेळी वेलीची अचानक कर्मग्रहण क्षमता इतकी प्रचंड वाढते की बागेचा जो शेंड्याकडे जाणारा जो स्तोत्र आहे अन्नमूलद्रव्यांचा तो काही काळापुरता थांबवला जातो. काही काळापुरता तो स्तोत्र थांबवला जातो आणि त्यामुळं बागेची वाढ थांबल्यासारखी वाटते. त्यामुळं आपण लिओसिन द्यायचं आहे. ह्या दरम्यानच्या काळात पानाचा आकारसुद्धा लहान राहतो आणि पानाचा आकार लहान राहिल्यानंतर पानाची जाडी वाढते आणि ह्या दरम्यानच्या काळात जेवढं कार्बोहायड्रेट्स तयार होतील तेवढी सगळ्या प्रोटीन वाढच्या वाढीसाठी त्याचा वापर चांगला केला जातो. अशासाठी आपल्याला लिओसिन द्यायचं आहे. ह्याच दरम्यानच्या काळातलं पांदेड परीक्षणसुद्धा महत्त्वाचं आहे. बागायतदार बंधूंनो, लिओसिन ह्या विषयावर आपण चर्चा केली. प्रत्येक गोष्ट आपण प्रॉपर काम करण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. कोणत्याही परिस्थितीत कोणतीही हायगाई द्राक्ष बागेच्या बाबतीत अजिबात करू नका. द्राक्ष बागेत होणारी पानाची टोपणं ह्या विषयावर मी संवाद साधण्याचा प्रयत्न करतो. बागेत फॉस्फरसची डिफिशियन्सी नाही, पोटॅशची डिफिशियन्सी नाही, थ्रिप्सची डिफिशियन्सी नाही, तरीसुद्धा बागेत जर आपल्याला पानाची टोपणं दिसत असतील तर नक्की बागेत ओळखायचं की सूक्ष्मगट निर्मितीसाठी लागणारी अन्नमूलद्रव्ये जेवढी आहेत तेवढी अन्नमूलद्रव्ये आपल्या पानात कमी आहेत. फक्त फक्त पोटॅश आणि थ्रिप्स नाही म्हणजे बागेत पाण्याचं टोपण होत नाही अशातला भाग अजिबात नाही आहे. बाग आपली अडचणीच्या दिशेनं प्रवास करते एवढं मात्र नक्की ओळखायचं. बागेत जे टोपण होतं ना, इथं जो डोळा तयार व्हायला लागलेला आहे ह्या प्रोटीन मासला लागणारा अन्नपुरवठा जो आहे तो अन्नपुरवठा ह्या सूर्यप्रकाशात असलेल्या पानापासूनच होतो आणि हा सूर्यप्रकाशापासून जो पानात प्रोटीन मास तयार करण्यासाठी लागणारा जो डोळा आहे तो जो सूक्ष्मगट निर्मितीसाठी लागणारं जे अन्नद्रव्य आहे ते पानातून कमी पडायला लागले की पानाचं टोपण तयार होतं आणि इथं सूक्ष्मगट निर्मितीला अडथळा होऊ शकतो. आता अजून एकदा सांगतो, लक्षात घ्या, ज्यावेळी प्रोटीन मास तयार होत असतो, प्रोटीन मास तयार होत असताना पानातल्या अन्नमूलद्रव्यावरच इथला प्रोटीन मास तयार होतो आणि हा प्रोटीन माससाठी जर पानातली अन्नमूलद्रव्ये कमी पडली तर पानाचा आकार आपोआप गोळा केल्यासारखा होतो.
ह्यासाठी फक्त पोटॅश आणि फक्त थ्रिप्स ह्या घटकावर काम न करता प्रोटीन माससाठी लागणारी सगळी अन्नमूलद्रव्ये आपल्याला त्या पानामध्ये फुलफिल असावीत, ह्यासाठी पांढरे परीक्षण करून घेऊन पानाचं टोपण होणार नाही याच्याकडे प्रत्यक्षानं काळजी घ्या. सर्वात महत्त्वाचा मुद्दा मी आपणासाठी असं सांगतो, पहिल्या 3 ते 4 डोळ्यात 1 2 3 4 डोळ्यात 1 2 3 4 डोळ्यात हा प्रोटीन मासची निर्मिती किंवा ह्यात असणाऱ्या सूक्ष्मघट निर्मिती खूप कमी झालेली असते. पण तिथून पुढं मात्र 1 2 3 4 5 डोळे सोडले तर मात्र इथला प्रोटीन मास जो आहे तो प्रोटीन मासा असा तयार व्हायला लागलेला आहे. म्हणजे हा डोळा चांगला तयार व्हायला लागला आहे. ह्याला कोणत्याही परिस्थितीत अन्न पुरवठा कोणत्याही प्रकारचा कमी पडता नाही, ह्यासाठी पानाचं टोपण होता कामा नये. आता एक ऑब्झर्वेशन म्हणून तुम्हाला मी सांगतो, हिथल्या पानाचं टोपण अजिबात नाही आहे, पण हिथं मात्र पानाचं टोपण आहे. हिथला डोळा अत्यंत चांगल्या पद्धतीनं तयार व्हायला लागला आहे आणि हिथला डोळा मात्र थोडासा कमकुवत आपल्याला दिसतो आहे. म्हणजे ह्याचा अर्थ सरळ आहे की डोळा जर चांगला तयार करायचा असेल तर पानाची वाटी अजिबात होता कामा नये, गोळा होता कामा नये. एवढी गोष्ट प्रामुख्याने लक्षात घ्या. सूक्ष्मघट निर्मितीसाठी लागणारी जी अन्नमूलद्रव्ये आहेत त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं अन्नमूलद्रव्य फॉस्फरस, त्यानंतर मग झिंक, बोरान, काही प्रमाणात पोटॅश आणि मॅग्नेशियम ही 5 मूलद्रव्ये अत्यंत महत्त्वाची असतात. कॅल्शियम लागतो, परंतु 60 दिवसानंतर आपल्याला त्याच्यावर काम केलं तरी चालेल. परंतु सुरुवातीच्या काळात जी पानात जी लागणारी अन्नमूलद्रव्ये आहेत ती तपासून घेऊनच पानाचं टोपण कुठल्याही परिस्थितीत होणार नाही याची काळजी घेण्याचा प्रयत्न. सूक्ष्मघट निर्मितीसाठीचा प्लॅनोपिक्सचा वापर जमिनीतून कसा करता येईल ह्या विषयावर आपण चर्चा करण्याचा प्रयत्न करतो. बागायतदार बंधूंनो, बागेत अनेक संजीवक आहेत. ऑक्सिजन स्वरूपात असतील, इथॅपॉन स्वरूपातले असतील, सायटोकायनिनमध्ये असतील, जिब्रेलिक ॲसिडमधले असतील, वेगवेगळ्या प्रकारचे संजीवकांचा आपण वापर करत असतो. त्यातलंच मुळीसाठी आपण इंडॉल ब्युटिलिक ॲसिड असेल, 6 बेन्झाइल ॲडेनायन असेल किंवा नॅप्थॅलिक ॲसिडिक ॲसिड असेल, हे आपण मुळासाठी आपण वापरण्याचा प्रयत्न करतो. नॅप्थॅलिक ॲसिडिक ॲसिड म्हणजे आपण त्याला प्लॅनोपिक्स या नावानं सुद्धा ओळखतो. बाजारात ते अनेक नावानं उपलब्ध आहे, पण प्लॅनोपिक्स या नावावर आपण बऱ्याच वेळा चर्चा केली. आपण अनेक बागायतदारांच्यात गेल्या वर्षी ड्रीपमधून बागेच्या सूक्ष्मघट निर्मितीच्या काळात आपण, म्हणजे सूक्ष्मघट नव्हे, प्रोटीन मास निर्मितीच्या काळात आपण प्लॅनोपिक्स दिलं. बागायतदारांना तुफान रिझल्ट मिळाले, तेच मी आज तुम्हाला शेअर करण्याचा प्रयत्न करतो. बागायतदार बंधूंनो, पहिल्यांदा एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. 1 ते 30 दिवस बागेत कॅनॉपी तयार होते. 30 ते 45 दिवस हा जो प्रोटीन मास आहे, म्हणजे डोळा म्हणतो आपण त्याला, हा डोळा तयार होतो. 45 ते 60 दिवस ह्या डोळ्यामध्ये बागेत सूक्ष्मघट निर्मिती होते. 60 ते 90 दिवस बागेत त्या झालेल्या सूक्ष्मघट निर्मितीला अवयव म्हणजे पाकळ्या मकळ्या तयार होतात. आणि 90 ते 100 दिवस ह्या जो सूक्ष्मघट निर्मिती झाल्या त्याला मॅच्युरिटी. आता आपल्याला नॅप्थॅलिक ॲसिडिक ॲसिड म्हणजे NaA म्हणजे प्लॅनोपिक्स आपल्याला ड्रीपमधून 30 ते 45 दिवसांच्या दरम्यान प्रोटीन मास चांगला तयार होण्यासाठी द्यायचा आहे. म्हणजे जी प्रोटीन मास जो तयार होतोय त्या प्रोटीन मासची स्पेस अत्यंत चांगली तयार होण्यासाठी, नवीन मॉलिक्यूल तिथं जनरेट होण्यासाठी, ज्या पद्धतीनं गुळीघडासाठी आपण गुळीघड तयार होण्यासाठी, गुळीघड होऊ नये म्हणून त्यातला बंच चांगला तयार होण्यासाठी जी संजीवकं कामाला आली नॅप्थॅलिक ॲसिडिक ॲसिड, तेच नॅप्थॅलिक ॲसिड आपण हिथं बागेला देतो. बागेच्या 30 ते 45 दिवसांच्या दरम्यानच्या कालावधीत आपण जमिनीतून एकरी 200 लिटर पाण्यातून 100 मिली प्लॅनोपिक्स, 2 किलो ग्रीन ह्युमिक, चांगल्या दर्जाचा 6B 5 ग्रॅम. माझी विनंती राहील आपल्याला की आपल्या येसचा 6B घेण्याचा प्रयत्न करा आणि 2 किलो गूळ. डिकम्पोजरचं पाणी 20 लिटर असेल तर अत्यंत चांगली गोष्ट. हे 200 लिटर पाणी पाण्यात किमान 24 ते 48 तास भिजू द्या आणि ते ड्रीपमधून सोडा. आपल्याला प्रोटीन मास अत्यंत चांगल्या पद्धतीने तयार झालेला दिसेल. बागायतदार बंधूंनो, ह्या स्लरीचा वापर तुम्ही सूक्ष्मघट निर्मितीसाठी, प्रोटीन मास चांगला तयार होण्यासाठी बिनधास्त वापरा.
ज्या पद्धतीनं आपल्या यश द्राक्षनगरी फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या एकूणच मॅजिक स्प्रे असेल, मास्टर स्प्रे असेल, मेजर स्प्रे असेल, बोर्डोच्या फवारण्या असतील, मुरचुदावरचा विश्वास असेल, ह्या सगळ्या गोष्टींच्यावर विश्वास ठेवला, प्लॅनबीसवर विश्वास ठेवला, त्याच पद्धतीने ह्या स्प्रेवर सुद्धा विश्वास ठेवा, ह्या ड्रीपमधून देण्याच्या ॲप्लिकेशनवर सुद्धा विश्वास ठेवा. आणि एकदा ॲप्लिकेशन फक्त आपण घेतलं तर सूक्ष्मगड निर्मितीला ज्या अडचणी निर्माण होतात, झाडात ज्या DNA RNAसाठी अडचणी निर्माण होतात त्या अत्यंत चांगल्या पद्धतीने थांबतात आणि सूक्ष्मगड निर्मिती आपली चांगली होते.